नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहे. ओके, हा आहे निफ्टीचा 15 मिनिटचा चार्ट. पहिल्यांदा आपण ह्याला कन्वर्ट करूया वीकलीमध्ये, कारण की आपल्याला वीकलीमध्ये काय झालं हे पाहणं गरजेचं आहे. कारण की आपण वीकली प्लॅन करतोय की येणाऱ्या वीकमध्ये आपल्याला ट्रेड करायचं आहे कसं. ओके, तर आपल्याला ह्या वीकमध्ये जे पास्ट वीकमध्ये काय कळतं बघा, की इथे एक आपल्याला दिसते की मार्केट कंटिन्युअली जो ट्रेंड आहे ना त्यासोबत म्हणजे निगेटिव्ह ट्रेंड त्यासोबत मार्केट अजून आपल्याला पाहायला मिळतोय. ओके, पण जो लास्ट वीक होता ना, लास्ट 2 वीक जे ह्यावाला आणि हावाला पूर्ण कन्फ्युजन वीक होता. म्हणजे जर मला सिम्पल सांगायचं आहे, जर तुम्ही ह्या आणि ह्या दिवशी जर पैसे कमवले असतील तर तुम्ही ट्रेडर बनवू शकता, ही गॅरंटी मी देऊ शकतो. कारण की हे एवढं डिफिकल्ट ट्रेडिंग होतं ना ह्या दोन वीकमध्ये, ते कोण प्रोफेशनल ट्रेडर सुद्धा करू शकलं नसतं. म्हणून म्हणतोय, जर तुम्ही ह्या 2 वीकमध्ये जर प्रॉफिटेबल असाल, ठीक आहे, प्रॉफिटेबल असाल, ते कमीत ₹100 असू द्या किंवा ₹500 असू द्या, तुम्ही ओव्हरऑल सांगूया ह्या ओव्हरऑल 2 वीकचं जो प्रॉफिट तुमचं 50-100 काय पण असू द्या, पण पॉझिटिव्हमध्ये जर असेल, तर तुम्ही ट्रेडर बनवू शकता, हे नक्की आहे. आणि जर समजा ज्यांचं लॉस झाला असेल पण तो ESL मुळे झाला असेल तर तो ठीक आहे, ह्याला काय म्हणता, म्हणजे मी म्हणेल की ESL हिट झाला म्हणून तुम्ही एवढं झालं असं आपण म्हणू शकतो. पण जर तुम्ही इथं प्रॉफिट कमवू शकताय ना, तर तुम्ही कुठं पण प्रॉफिट, कुठल्या पण मार्केटमध्ये प्रॉफिट कमवू शकता ह्या 2 वीकमध्ये जर कमवलं असेल तर. ओके, आता आपण जरा पुढे जाऊया. बघा, आपल्याला दिसते मार्केट कंटिन्यू काय करतंय की डाऊन साईडला म्हणजे वरच्या साईडनं सेलिंग आपल्याला जेव्हा जेव्हा मार्केट वर साईडला जायला प्रयत्न करते तेव्हा मार्केटला डाऊन आणायचं काम सेलर करत आहेत, हे आपल्याला पाहायला मिळतंय. ओके ओके, तर आपण आता येणाऱ्या वीकमध्ये काय होतंय ते पाहूया. बघा, चला आपल्याला इथे समजतं की एक डाऊन साईडला मार्केट आता चाललं हे आपल्याला इथं समजायला लागलंय. तर आता आपल्याला करायचं आहे काय, आता आपल्याला करायचं आहे की मार्केटमध्ये आपल्याला पहिल्यांदा रेजिस्टन्स ड्रॉ करून घ्यायचे, कारण की आपल्याला वरच्या साईडला मार्केट कुठं ट्रेड करू शकतं तेव्हा आपल्याला अलर्ट राहायचं आहे. त्यासाठी आपण काय करूया की इथं एक ड्रॉ करून घेतोय. बघा, ही एक मी लाईन ड्रॉ करून घेतली 23,400. ही वीकली आहे. वीकलीमध्ये आपल्याला दिसते, जर मार्केट समजा वीकलीमध्येच आपल्याला दिसलं मंडेला, ट्यूजडेला ह्याच्यावर ट्रेड करायला तेव्हा आपल्याला बाईंगचा विचार करायचा आहे. आणि ह्या झोनमध्ये जो 23,400 जो झोन आहे ना, त्याच्या खालच्या झोनमध्ये आपल्याला सेलिंग प्लस होलाटाईलचा झोन विचार करायचा आहे. सेलिंग प्लस होलाटाईल काय म्हणतोय मी तुम्हाला इथे लिहितो. तिथं जेव्हा 23,400 वर मार्केट ट्रेड करायला ना, तेव्हा बाईंगचा विचार करायचा. तर 23,400 ओके, मी इथे लिहिलंय. आणि जेव्हा मार्केट आपल्याला सांगतंय की मी ट्रेड करतोय कुठं 23,400च्या खाली, आता ह्याच्या खाली, ठीक आहे, ह्या ग्रीन लाईटच्या खाली जेव्हा मार्केट ट्रेड करतो ना, तेव्हा आपल्याला सेलिंग प्लस होलाटाईल तिथे काय करायचं, आपल्याला सेलिंग प्लस होलाटाईल मार्केटसाठी आपल्याला प्लॅन करायचा आहे. प्लस आपल्याला इथं बोथ साईडचे ट्रेड घ्यायचे, म्हणजे दोन्ही साईडचे CP ह्या दोन्ही साईडचे ट्रेड घ्यायचे आहेत. आणि डायरेक्शनल केव्हा जायचं आहे, जेव्हा मार्केट आपल्याला दाखवते 23,000च्या खाली ट्रेड करायला लागलंय, काय म्हणते 23,000च्या खाली ट्रेड करायला कन्फर्म, तेव्हा आपल्याला डाऊन साईडला जायचं आहे. काय म्हणतोय, डाऊन साईडला आपल्याला जायचं आहे. आणि ते पण आपल्याला चांगलं डायरेक्ट, जर समजा तुम्हाला सांगतो, जेव्हा मार्केट 23,000च्या खाली ट्रेड करायला चालू करेल ना, तेव्हा आपल्याला डायरेक्ट 500 पॉईंटचं मार्केट ओपन होऊ शकतं डाऊन साईडला. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की 22,500 ही लेवल ओपन होणार. ओके, हे आपल्याला वीकली समजतंय. ठीक आहे, तर आता आपण काय करूया की ही वीकलीमध्ये पाहिलंय. आता आपण काय करूया की ह्याचं डेली एकदा अनालिसिस करूया, म्हणजे मंडेला उद्याच्या दिवशी काय होऊ शकतं. हा आहे डेली चार्ट. आपल्याला ह्या डेली चार्टमध्ये काय पाहायला मिळतं बघा, आपण मागच्या वीकमध्ये सांगितलं की आपल्याला ते दिसते मार्केट एक बेस तयार करायला. काय म्हणते बेस, जेव्हा मार्केटमध्ये बेस तयार होतो ना, तेव्हा लक्षात ठेवा की इथून एक रिव्हर्सल होण्याचे चान्सेस असतात, पण त्याला कंडिशन आहे हे पण आपण सांगितलेलं. जोपर्यंत मार्केट 23,000 ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला डाऊन साईडची मुवमेंट पाहायला मिळत नाही, हे पण आपण कंडिशन मागच्या वीकली जेव्हा अनालाइज केलं ना त्यामध्ये सांगितलेलं. ओके, पण आपल्याला दिसते काय मार्केट की जेव्हा जेव्हा मार्केट रेजिस्टन्स साईडला येतोय, तेव्हा आपल्याला एक सेलिंग पाहायला मिळते. आणि जेव्हा मार्केट ह्या 23,000 येते तेव्हा आपल्याला एक बाईंग पाहायला मिळते. हे आपल्याला जर त्या म्हणजे गेल्या 2 वीकमध्ये आपल्याला हेच पाहायला मिळालेलं आहे. ओके, तर आपल्याला डेलीमध्ये काय करायचं आता की जेव्हा मला इथं कुठंतरी एक डेली कॅन्डल क्लोज होताना दिसते किंवा म्हणता येईल की 23,000च्या खाली ट्रेड करताना दिसते, तेव्हा आपल्याला डाऊन साईडला जायचं आहे. कन्फर्म जाणं गरजेचं आहे. काय होतं मार्केटमध्ये, आपल्याला जाता असं दाखवतं आणि रिटर्न येत आहे, कारण की हे जेव्हा एक रेंजमध्ये मार्केट असतं का, लक्षात ठेवा, एक लर्निंग पॉईंट लक्षात ठेवा, जेव्हा मार्केट एका रेंजमध्ये ट्रेड करत असतं तेव्हा मार्केट ब्रेकडाऊन झाला दाखवतं, पण रिटर्न आलेलं आपल्याला हे पाहायला मिळतं. त्यासाठी आपल्याला कन्फर्मेशन कधी मिळतं सांगतो, जेव्हा मार्केट
एक रेंज ब्रेक करतो आणि त्यानंतर आपल्याला एक बिग कॅन्डल पाहायला मिळतात. काय म्हणतात बिगवाले कॅन्डल, तेव्हा कन्फर्मेशन येण्याचे चान्सेस, कन्फर्मेशन आलं असं समजू शकतो तुम्ही. ओके, आता एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो की ब्रेकडाऊन झाल्यानंतर आपल्याला इथं ह्या साईडला आपण जरा जाऊया, बॅक साईडला. लक्षात ठेवा, ही बघा इथे तुम्हाला दाखवतो की ब्रेकडाऊन झाल्यानंतर मार्केट डाऊन साईडला येते कसं ते दाखवतो. बघा, ही जेव्हा मार्केट एका झोनमध्ये ट्रेड करतो, ब्रेकडाऊन झालं की बिग कॅन्डल आपल्याला अशा रेड पाहायला मिळतात आणि तिथून नंतर मार्केट डाऊन साईडला येतं. हे आपल्याला ऑब्झर्व करता आलं पाहिजे. ओके, हे होतं आपलं डेलीमध्ये. आता आपण काय करूया की डेलीमध्ये उद्याच्या दिवशी मार्केटमध्ये काय होऊ शकतं आपण जरा चेक करूया. बघा, जर उद्याच्या दिवशी मार्केटमध्ये पहिला पॉईंट लक्षात ठेवा, जर मार्केट उद्याच्या दिवशी फ्लॅट ओपन होत असेल, काय म्हणतोय फ्लॅट, जर फ्लॅट ओपन झालं म्हणजे 23,092 ह्याच ठिकाणी ओपन झालं तर आपल्याला ट्रेड करायचं आहे का नाही करायचं. कारण की एक मार्केट परत एकदा एका ह्याच झोनमध्ये ट्रेड करत आहे. मग आपल्याला वेट आणि वॉच करायचं आहे. जोपर्यंत मार्केट ह्या डाऊन साईडला जात नाही किंवा हे अप साईडला जात नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, वॉच करायचं आहे. ओके, दुसरा पॉईंट असा आहे की जर उद्याच्याला मार्केटमध्ये गॅपअप ओपन होते, काय म्हणतोय गॅपअप, जर उद्याच्याला मार्केटमध्ये गॅपअप जर ओपन झालं तर आपल्याला पाहायला येईल की हा 23,000 हा ॲक्ट ॲज सपोर्ट म्हणून करणार, म्हणजे करणार, काय म्हणतोय स्ट्रॉंगली म्हणतोय, स्ट्रॉंगली सपोर्ट म्हणून ॲक्ट करणार. आणि त्यावेळी आपल्याला फक्त वॉच करायचं की मार्केट जेव्हा ह्याच्यावर ट्रेड करायला चालू करेल 23,400च्या, तेव्हा आपल्याला बाईंगचा विचार करायचा आहे. पण ट्रेड करायचं आहे का नाही करायचं, कारण की हे एका रेंजमध्येच ओपन झालेलं आहे त्यामुळे. आणि तिसरा पॉईंट असा आहे की जर उद्याच्याला मार्केटमध्ये गॅप डाऊन होत असेल, काय म्हणतोय गॅप डाऊन, जर गॅप डाऊन झालं तर आपल्याला फक्त आता वॉच काय करायचं बघा सांगतो. मार्केट समजा गॅप डाऊन झालं तर थोडंसं एकदा रिव्हर्सल आलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. का, कारण की ज्यांनी मार्केटमध्ये सेलिंग केलेलं आहे ना, ते प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे आपल्याला ते रिव्हर्सल आलेलं पाहायला मिळतं. पण नंतरच्या वेळी जेव्हा मार्केट हे ओपन प्राईसच्या खाली ट्रेड करायला चालू करेल तेव्हा आपल्याला मार्केटमध्ये डाऊन साईडला गेलेलं पाहायला मिळतं. एक पॉईंट ही होईल. आणि दुसरा पॉईंट असा होईल की जर मार्केटमध्ये गॅप डाऊन झालं तर मार्केट बघा गॅप डाऊन झाल्यानंतर जर एका ह्या रेंजमध्ये परत येत असेल, ह्या रेंजमध्ये जी ही रेंज आहे त्या रेंजमध्ये जर परत एकदा येत असेल तर लक्षात ठेवा की समजून जावा मार्केटमध्ये बायर अजून स्ट्रॉंग आहेत. मग आपल्याला वेट अँड वॉच करावं लागणार, एक तर डाऊन साईडला गेलेलं मार्केट किंवा वर साईडला जाते का, हेच आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या ह्या वीकमध्ये. ठीक आहे, पण अजून एक लक्षात ठेवा, एक जोपर्यंत एक मार्केटमध्ये रेंजमध्ये मार्केट ट्रेड करते तोपर्यंत काय करायचं आहे, सेलिंग करायचं आहे असेल तर रजिस्ट्रेशन साईडला सेलिंग करायचं आहे आणि बाईंग करायचं असेल तर कुठं करायचं आहे, सपोर्ट साईडला बाईंग करायचा प्रयत्न करायचा आहे. हो, ओके, हे होतं निफ्टीचं आपलं वीकली अनालिसिस, डेली अनालिसिस आपण केलेलं आहे. ठीक आहे, ओके, बाय.